नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. अखेर चिंचघर गावातील पाण्याच्या टाकीचं भूमिपूजन पार, मात्र सरपंचासह काही सदस्यांची अनुपस्थिती. आज वाडा तालुक्यातील ग्रामपंचायत चिंचघर येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना चिंचघर या योजनेच्या चिंचघर गावातील पाण्याच्या टाकीचं भूमिपूजन ज्येष्ठ ग्रामस्थ व आमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते पार पडलं. सदर हे पाणी डोंगस्ते लघु पटबंधार योजना गाव लोपे येथून मिळाले असून ही योजना 3,25,00,000ची असून यातून चिंचघर गावाला 1,81,000 लिटर क्षमता असलेले पाण्याची टाकी उपलब्ध होणार आहे. चिंचघर गावातील जलजीवन मिशन अंतर्गत लोपे येथे असलेल्या तलावातून विहीर खोदून वन विभागाच्या जागेतून चिंचघर गावात हे पाणी पाईपलाईनद्वारे आणले जाणार आहे. परंतु अनेक महिन्यांपासून पाण्याची टाकी बांधण्यासाठी जागेसंदर्भात व वन विभागाच्या परवानगीसाठी गावातील काही समाजकंटकांनी आडकाठी घातली होती. परंतु आता पाण्याच्या टाकीचे काम लवकरच पूर्ण होऊन महिलांच्या डोक्यावरील हंडा नाहीसा होईल व प्रत्येकाच्या घरात पाणी मिळेल असे मत चिंचघर गावचे उपसरपंच मनेश पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. परंतु यावेळी उपस्थित नागरिक व मान्यवरांमध्ये एकच कुजबूज चालू होती की एवढ्या मोठ्या जलजीवन योजनेसाठी ग्रामपंचायत चिंचघर सरपंच व काही सदस्य कसे काय अनुपस्थित राहू शकतात. त्यामुळे सरपंच या कार्यक्रमासाठी का नाहीत, सरपंचाची नाराजी तर नाही ना, असा प्रश्न येथील सर्वसामान्य नागरिकांना पडला होता. यावेळी शिवसेना उपनेते पांडुरंग पाटील, जागा मालक सुरेश जैन, स्वाभिमान संघटना पालघर जिल्हाध्यक्ष जितेश उर्फ बंटी पाटील, युवा सेना पदाधिकारी सचिन पाटील, शिवसेना वाडा तालुका अध्यक्ष निलेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते भावेश पष्टे, डोंगस्ते ग्रामचे सरपंच विशाल आहाडी, चिंचघर ग्रामपंचायत सदस्य गिरीश पाटील व गावातील ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होत्या. इंडिया न्यूज 28 साठी वाडा ब्युरो किरण दुपारे. नंतर काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी न्यायालयामध्ये दावा दाखल केला आणि त्या जागेवर स्टेटस को घेतला, न्यायालयाचा स्टे मिळवला आणि गेले 8 महिने कोर्टामध्ये ग्रामपंचायतीला फिरविण्याची वेळ आलेली. आणि आज त्या ठिकाणी आपण पर्यायी जागा निवडली आणि ती याच मान्यवरांच्या सहकार्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. पण या सगळ्या गोष्टीमध्ये जेव्हा सुरुवात आम्ही केली, विहिरीचं काम लोपे या ठिकाणी सुरू केलं, तेव्हा आपल्या गावातील एक ग्रामस्थ, ज्येष्ठ ग्रामस्थ जे आज आपल्यामध्ये नाहीत, का जे रोज या ठिकाणी म्हणजे दिवसाआड त्या ठिकाणी विहिरीच्या कामासाठी फेरी मारायचे. माझे ग्रामपंचायत सदस्य गिरीश पाटील संध्याकाळी झाली, कामावरून आले का चल गिरीश आपल्याला लोप्याला जायचंय, गाडी काढायची, नाक्यावरून जाताना 2 वडापाव घ्यायचे आणि लोप्याला तिकडे जाऊन ते विहिरीचं काम चालू आहे तिथे ते वडापाव खायचे, त्याचं समाधान मानायचं की आपल्या विहिरीचं काम चालू झालेलं आहे. आज खरोखर आठवण येते आणि अक्षरशः ऊर भरून येतो का जर ती व्यक्ती आज हयात असती तर त्या ठिकाणी आज कदाचित हे काय आपल्या समोर चित्र दिसतं ते खरोखर दिसलं नसतं. म्हणजे भावना विवश आज या ठिकाणी मी होतो का बबन काका, बबन नांगरे जर आज असते तर आज आमच्यावर जी वेळ आलेली ती या ठिकाणी आली नसती. याचबरोबर दुसरं जे काम खोळंबलं होतं, मी वारंवार ग्रामसभांमध्ये सांगितलं, ते म्हणजे जे वन विभागातून आपल्याला ज्या मुख्य जलवाहिन्या आणायच्या आहेत त्यासाठी फॉरेस्टकडे 3-2चा प्रस्ताव दाखल करावा लागतो. वन हक्क अधिनियम 2006 अंतर्गत उपकलम 3-2 आहे. आणि त्या ठिकाणी सुद्धा काही ठराविक ग्रामस्थांनी दुसऱ्या गावातून ज्या ठिकाणाहून वाहिनी येणार आहे त्या गावातल्या 2 ग्रामस्थांनी हरकत घेतली, म्हणजे ती घ्यायला लावली त्यांना जाणीवपूर्वक. कारण जागा तर फॉरेस्टची आहे, त्या ठिकाणी कुणावर त्याचा काही इम्पॅक्ट पडत नव्हता, कुणाचं नुकसान होत नव्हतं. तो तिथे सुद्धा हरकत घेतली गेली आणि 8 महिने त्या ठिकाणी तो प्रस्ताव रखडला होता. परंतु मागील आठवडाभरामध्ये या ठिकाणी आमदार महोदय, मी खास उल्लेख करेन आमदार महोदयांचे स्वीय सहाय्यक आहेत बाबासाहेब गोसावी, यांनी सुद्धा या ठिकाणी अतिशय महत्वाचा लीड रोल त्या ठिकाणी निभावला. आणि जिल्हा परिषदेचे जे अतिरिक्त मुख्य कार्यकारी आहेत शिंदे साहेब, रवींद्र शिंदे साहेब, या सगळ्यांच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी ती काल 3-2ची जी ऑर्डर आहे की ज्याची आम्ही गेले 8-10 महिने वाट बघतो, ती काल आमच्या हातामध्ये मिळाली. आणि हा सगळा योगायोग बघा घडून आला. कालच आपल्याला ती ऑर्डर मिळाली, आज आपण त्या ठिकाणी भूमिपूजन करतो. आणि दोन्ही प्रश्न आपले मार्गे लागलेले. आता ठेकेदार जे आहेत आपले याचे श्री विंध्या ट्रेडर्स, हे मुंबईचे ठेकेदार आहेत. अतिशय कामाची क्वालिटी, म्हणजे आतापर्यंत त्यांचं जे काम आहे त्याच्यावर आम्ही समाधानी आहोत. त्यांनी चिंचघर या ठिकाणी जी बांधलेली टाकी आहे ती त्यांचे प्रतिनिधी, ग्रामपंचायतचे सर्व उपसरपंच आणि सर्व सन्माननीय सदस्य यांना धन्यवाद देईन का आपण आज जो खरखर या माझ्या माया बहिणींचा जो जिवाल्याचा प्रश्न आहे, माणसाला एक वेळेस आठवडाभर जेवण नसलं तर चालेल, पण पाणी ही रोजचीच गरज आहे. हिच्यासाठी प्रत्येकाला संघर्ष जर करायला करण्याची वेळ येत असेल तर याच्यापेक्षा शोकांतिकाची गोष्ट नाही. मला सरांनी फक्त 2 दिवसापूर्वी सांगितला का बाबा तुझ्यातून काय प्रयत्न करता येईल तर कर. मी तात्काळ त्या आमदार साहेबांना फोन केला आणि साहेब तुम्ही कुठे, मला माहित नाही, मला तुम्हाला भेटायचं आहे, मला अर्जंट काम आहे.
असा असा एक विषय त्या संबंधी भेटायचे चिंगर ग्रामपंचायतचे काही सरपंच आणि उपसरपंच तुम्हाला भेटा येतात. त्यांनी तात्काळ जैन साहेबांना जे श्रीदेव ज्वेलर्सचे मालक आहेत त्यांना ताबडतोब फोन करून सांगितलं का ती जागा मला माहित नाही, पण जे व्यक्ती माझ्याकडे ज्या लोकांना घेऊन आलाय आणि प्रश्न पाण्याचा आहे त्याच्यामुळे तो सुटला पाहिजे, आपण ती जागा आपल्याला द्यावी लागेल. म्हणजे त्यांना सांगितलं मैत्रीच्या भाषेत, पण साहेब आपण तात्काळ आम्हाला तुम्ही सांगितला का जर पाण्याचा प्रश्न आहे मी जागा तुम्हाला दिली, बाकी काय असेल तो विषय नंतर. मी सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद देईन का या माता भगिनींचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्या कुटुंबाच्या मागे असेल. निश्चितपणे मी जास्त काही बोलत नाही ना, याच्या नंतरच्या कार्यक्रमात मला संधी आली तर निश्चित मी बोलेन, पण जर असा सुखाचा आणि आनंदाच्या कार्यक्रमाला विरोध व्हायला नको एवढीच खंत व्यक्त करतो. नाही आजच्या कार्यक्रमाला मी इथं बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. पाण्यासारखे पुण्यकर्म या जीवनामध्ये नाहीये. ज्यावेळेला आपण या गावामध्ये सगळ्याच महिला डोक्यावर हंडा आणि खाकेत कळशी घेऊन पाणी भरतात, विशेषतः एप्रिल मे मध्ये 3-3 वाजता उठून पाणी भरावं लागतंय, असे बरेचसे गावं आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आहेत. त्यामुळे अशा या योजनेमध्ये गावांनी एकत्र येणं गरजेचं आहे. हे काम कुठल्या एका सरपंचाचं, उपसरपंचाचं, कुठल्या ग्रामस्थाचं, सरांचं नसून हा गावाचा, भविष्याचा, पिढ्यानपिढ्याचा संघटनाचा संघर्ष होता. तो संघर्ष कुठेतरी आज संपत आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी अशा प्रसंगी गावांनी एकजूट दाखवणं आवश्यक आहे. ज्यावेळेला गाव एक असतो त्यावेळेला व्यासपीठावर असं सर्वपक्षीय कार्यकर्ते तुम्हाला दिसून येतील. संघर्ष कुठं नसतो. या महिलाही घरातला कचरा दुसऱ्या घरात गेला का लगेच भांडण करता की नाही, पण ही तुमच्या डोक्यावरचा हंडा काढायचा आहे. तुमचा आता तुम्ही सगळ्यांनी केलंय, पण तुमची भविष्याची पिढी जी आहे त्यांनाही समाधान वाटेल की आमच्या पूर्वजांनी आमच्या गावासाठी काहीतरी करून ठेवलं. ज्या तुम्ही पाहुण्यांकडे जाल तेव्हा अभिमानाने सांगाल, बघा आमच्या गावामध्ये पाण्याची नळ योजना आली, माझ्या डोक्यावरचा हंडा गेला. भविष्यात म्हातारपणामध्ये कंबरदुखी आणि पाठदुखी गेली. कितीतरी मौल्यवान काम या योजनेमार्फत या तुमच्या गावामध्ये